श्री स्वामी समर्थ. सर्वांना शुभ सकाळ. तुमचे सर्वांचे माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. कालचा पूर्ण ब्लॉग पाहिला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आजचा पण ब्लॉग कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. सकाळी सकाळी कोकिळेचा आवाज कानावर येतो. एक प्रकारची जणू काही ती सवय होत चाललेली आहे. सकाळी उठलं की नवीन झाडांना कुठं काय आलं ते बघायचं, खालच्या झाडाची फुलं तोडून आणायची व 5 मिनिटं म्याऊच्या पिल्लांसोबत वेळ घालवायचा. चला, आजचा मेनू आहे डोसे, इडली, सांबार आणि बटाटा. काल रात्री मुलांनी डी-मार्टमधून सामान आणलेले आहे. त्यावेळेस इडलीचे पीठसुद्धा ते घेऊन आलेले आहेत. सांबार बनवण्यासाठी तुरीची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. डाळीमध्ये गरम पाणी करून ओतलेलं आहे. अर्धा टोमॅटो त्यातच घातला. चवीपुरते मीठ घातले. चिमूटभर हळद घातली. हिंगसुद्धा त्यात घातलेला आहे. 1 चमचा सांबार मसाला घालून कुकरच्या 2-3 शिट्ट्या करून घेतल्या. बटाट्याला सुद्धा वरून माती असते, त्यामुळे बटाटा स्वच्छ पाण्याने धुवून एका पातेल्यामध्ये उकळायला ठेवला. कढीपत्ता आपल्याच झाडाचा आहे. कढीपत्त्याच्या पानांवरती पण खूप धूळ साचते, त्यामुळे कढीपत्ता तोडून स्वच्छ पाण्याने तो पण धुवून घेतला. बटाटा पण आपला छान शिजलेला होता. बटाट्यावरती जी साल आहे ती साल काढून घ्यायची. बटाटा आपल्याला जाळच ठेवायचा आहे. जास्त शिजवला तर तो खूप गचगच होतो, त्यामुळे मी जास्त शिजवलेला नाही. तुम्हाला जसा आवडत असेल तसा तुम्ही शिजवायचा. काय करताय हो? पाणी देतो रे, सुटले होते सगळे. त्याच्यावर पण मारसाल. तुमचे दादा बाहेर गेलेले होते. मी माझ्या स्वयंपाकामध्ये लागली. ते आले आणि झाडांना पाणी द्यायला लागले. त्यामुळे मी त्यांच्याजवळ जाऊन त्यांना विचारलं काय करताय, कारण ते त्यांच्या मनाने पाणी द्यायला लागले. असं जर मनाने काम केलं तर मला खूप बरं वाटतं. आणि खरं सांगू का ताईंनो, मी त्यांना म्हणणारच होते की झाडांना पाणी द्या, पण मी पाठीमागे बघितलं तर ते झाडांना पाणी त्यांच्या मनाने देत होते. मला खूप बरं वाटलं. जर त्यांना म्हणलं असतं झाडांना पाणी द्या आणि त्यांनी जर दिलं असतं तर मला असं वाटलं असतं मी सांगितलं म्हणून दिलं, पण त्यांनी त्यांच्या मनाने दिलं. असं जर मनाने काम केलं तर तुम्हाला पण असंच बरं वाटतं का? नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. पण त्यांच्या मूळवर आहे. त्यांचा जर मूळ असेल तर ते करतात, नाही तर मी कितीही वरडले तर तरी ते काही करत नाही. बटाट्याच्या भाजीसाठी तेलामध्ये जिरं, मोहरी, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कढीपत्ता छान परतल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकली आणि जो उकळून घेतलेला बटाटा होता तो टाकून दिला. वरून चवीपुरते मीठ टाकले. 5 मिनटं बटाटा छान परतवून घेतला. तोपर्यंत आपला कुकर पण इथं झालेला होता. बटाटा एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतला. त्याच कढईमध्ये मी तेल ओतले. तेलामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो छान परतवून घेतलं. त्यामध्ये अर्धा चमचा मिरची पावडर टाकली. परत अर्धा चमचा सांबार मसाला टाकला. का तर आपण डाळ शिजवायला घातली त्यावेळेससुद्धा टाकलेला होता. सर्व मसाले एकत्र छान परतल्यावर त्यामध्ये कुकरमध्ये शिजवून घेतलेली डाळ, शेवग्याच्या शेंगा टाकून दिल्या. वरून चवीपुरते मीठ टाकले. पहिले पण आपण मीठ टाकलेले आहे. जसे तुम्हाला खारट किंवा कमी खारट लागत असेल त्याप्रमाणे तुम्ही मीठ घालायचे. सांबारमध्ये लाल भोपळा, गूळ, चिंच जर घातली तर सांबार खूप छान होते. पण माझ्याकडे भोपळासुद्धा नाही आणि चिंचसुद्धा नाही. गूळ होता पण गूळ टाकायचा माझ्या लक्षात राहिले नाही. तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही नक्कीच टाका आणि सांबार अशा पद्धतीने खाऊन बघा. चवीला खूप भारी होते. शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी मी कच्चे शेंगदाणे, कच्च्या मिरच्या, त्यामध्ये टाकलेलं आहे मीठ, साखर आणि दही एकत्र छान मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलं. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही शेंगदाणे, मिरची भाजूनसुद्धा घालू शकता. पण मी कच्च्या शेंगदाण्याची आणि कच्च्याच मिरच्यांची चटणी करते. का तर भाजलेल्या याची चटणी आम्हाला आवडत नाही. त्यामुळे ओलं किंवा सुकं खोबरं आणि शेंगदाणे याचीसुद्धा चटणी खूप छान होते, पण मुलांना ती आवडत नाही. त्यामुळे मी शेंगदाण्याची करते. तुम्हाला जर चटणीमध्ये साखर किंवा दही टाकायचे नसेल तर तुम्ही नाही टाकले तरी पण चालतं. मिक्सरच्या भांड्यामध्ये चटणी छान वाटून घेतली. तडका देण्यासाठी मी एका पॅनमध्ये
तेल टाकलं, तेलामध्ये जिरं मोहरी आणि कढीपत्ता टाकला. ताईंनो तुम्हाला इथं दिसला असेल तेलाचा कसला जाळ झालेला आहे. जर असा जाळ झाला तर सांभाळून करावे. मला पण समजले नाही जाळ का झाला ते. बहुतेक तेल खराब असेल किंवा मग तेल जास्त तापलं असेल असं मला वाटतं. कारण तेलाची पिशवी आणलेली होती ती बहुतेक चांगली नसेल त्यामुळे असा जाळ झालेला आहे. पण तुम्ही असा तडका देताना काळजी घेऊन द्या बरं का ताईंनो. डोशांचा तवा छान तापू दिला, त्याच्यावरती मिठाच्या पाण्याचा शिपका मारला. मिठाच्या पाण्यामुळे डोसा खाली चिपकत नाही. पण प्रत्येक वेळेस माझा पहिला डोसा येत नाही, तुटून तरी जातो किंवा खाली चिटकून तरी जातो. तूप टाकायचं आहे का? हा तुपातला पाहिजे सगळे सॉस येते चिंट्या ये रे या चला 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 जा तिकडे, जावा तिकडं. याच्यावरतीच टाकू का? बटाटा पण चटणी पण. पहिला डोसा माझा व्यवस्थित आला, पण दुसरा डोसा तुम्ही इथं बघू शकता अजिबात व्यवस्थित आलेला नाही. तुमचे पण डोसे असेच होतात का? माझा पहिला किंवा दुसरा डोसा अजिबात येत नाही हे तर मी तुम्हाला पहिले पण सांगितलं. तुम्ही इथं बघू शकता माझा दुसरा डोसा कसा आलेला आहे. पण एकदा का डोसे करायला सुरुवात केली की खूप छान येतात. असं वाटतं किती करावं व किती नाही. आमच्या सौरभला डोसे खूप आवडतात. त्याला असं वाटतं की मम्मी केव्हा बनवते आणि केव्हा नाही. आज तर त्याने अंघोळसुद्धा केलेली नाही, डोशांची वाट बघत बसलेला आहे सोप्यावरती येऊन. एका डोशावरती त्याला शेजवान चटणी आणि बटाटा टाकून दिला. त्याला शेजवान चटणीसुद्धा खूप आवडते. डोशावरती आपण तुपाचा किंवा लोण्याचा वापर केला तर डोसे खूप चवीला छान लागतात. मी इथं तुपाचा वापर करते कारण तसं पण मुलांना तूप खूप आवडतं. तुमचे दादा पण आज घरी आलेले आहे त्यामुळे त्यांनासुद्धा डोसा खायला देणार आहे. तसं तर त्यांना नाश्त्याचा कोणताच प्रकार आवडत नाही आणि ते कधी नाश्तासुद्धा करत नाही. पण आज वेळेवर घरी आले त्यामुळे त्यांनासुद्धा देणार आहे. तसं तर त्यांना बटाटा किंवा डोसा, इडली हे कधीच खात नाही. चटणी त्यांना आवडते, ते पण चपातीसोबत. कसा झाला सांगा. सौरभ कशी झाली चटणी? लय छान झालं. चटणी आवडते ना तुम्हाला? स्पेशल आज रविवारचा. कधीतरी खावा. चटणी लय छान बनवली ना. स्पेशल रविवार.